या ग्राउंडवर ज्याची ज्याची सभा होते तो माणूस विजयी झाल्याशिवाय राहत. कारण माझी लोकसभेची सभा इथंच झाली होती, मी विजयी झालो. बाबूरावजींची कालच्या वेळेस विधानसभेत सभा इथंच झाली, बाबूरावजी विजयी झाले. आणि रामभाऊ तुमची सभा इथं होत आहे. 100% जनता जनार्दन तुमच्या गळ्यामध्ये हात टाकल्याशिवाय राहणार नाही. रामभाऊ, बाबूरावजींना उल्लेख केला की रामभाऊला 30 वर्ष वनवास झाला. खरे मी जिल्हा प्रमुख होतो 15 वर्षापूर्वी. जिल्हा परिषदेचं तिकीट त्यावेळेस त्यांना द्यायचं ठरलेलं होतं. स्थानिक राजकारणामध्ये जिल्हा परिषद तिकीट नाकारलं. त्याच्यापूर्वी एकदा नगराध्यक्षाचं असंच झालं बिचार. त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला. तुम्ही 30 वर्ष म्हणजे दुपटीपेक्षा जास्त. यावेळी जनता जनार्दन 100% तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार. बाबूरावजींना उल्लेख केला गुटखा, मटका आणि राशनचं धान्य. पण गरीबाच्या ताटातलं धान्य काढलेलं तुम्हाला सांगतो माणूस कधी विजयी होऊ शकत. ठीक आहे, पैसे वाटतील. आपल्याकडे भर आहे, म्हशीचा मूत म्हशीला म्हणतात आमच्याकडे. तसं गरीबाचं राशनचं धान्य तेच विकायचं आणि तेच 1000 रुपये तुम्हाला द्यायचे. परंतु संजू भाऊ, आपण स्वाभिमान शिकवलं लाडक्या बहिणीला. या महाराष्ट्रामध्ये कधी गरीबाच्या घरामध्ये पैसे गेले नव्हते. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं आज सर्वसामान्यांच्या गोरगरिबाच्या घरामध्ये 1,000 रुपये चाललेले आहेत. आणि ही लाडकी बहिणीची योजना आपल्या सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून चालू आहे. ही योजना आमच्या या लाडक्या बहिणीला एक स्वाभिमान देणारी योजना आहे. म्हणून आज आपण धर्माबादला सभा केली, भोकरला सभा केली. आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीचे 10 वाजायला आले. आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी रामभाऊ तुम्हाला उभे आहेत. रामभाऊ, तुमची परिस्थिती मला माहित आहे. तुमची परिस्थिती जरी गरिबीची असली तरी तुम्हाला पैसे वाटायची गरज नाही. कारण हे जे माणसं आहेत हे समोर बसलेले माणसं विकाऊ नाही, स्वाभिमानी माणसं आहेत. आणि स्वाभिमानी माणसाच्या पाठीमागे उभं राहणारी आमची हिमायतनगरची जनता आहे. याचा अनुभव मी घेतलेला आहे. लोकसभेमध्ये कधी 1 रुपया या माणसाला दिला नाही. भरभरून 50,000 मताची लीड संजू भाऊ या समोरच्या जनता जनार्दनानं दिली. आणि या जनता जनार्दनाला माहित आहे की कोणाला रक्त लागलं, कुठं दवाखाना लागला, कलेक्टर ऑफिसला काम असेल तर आमचा रामभाऊ अर्ध्या रात्री सगळ्यासाठी धावून जातो. गेल्या 30 वर्षापासून आपण सगळ्यांना बघितलेलं. परंतु भाजपनं काय केलं, कशा पद्धतीने पाठीत बाबूरावजीच्या सुरा खुपसला अशोक चव्हाण यांनी. त्यांनी सांगितलं बाबूराव साधा सरळ माणूस आहे. त्यांना बोलत 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 झुलवत ठेवलं आणि ऐन टायमाला त्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसला. डॉक्टर साहेब, तुम्ही खूप चांगले आहात, तुमचा डॉक्टरकीचा धंदा आहे, तुम्ही डॉक्टरकीचा धंदा करा. परंतु ऐन वेळेला अशोक चव्हाण म्हणतात म्हणून आपण यायचं, निवडणुकीला उभं राहायचं, पैशाच्या जोरावरती निवडणूक लढवायची. याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी जाता कामा नये बाबा. ही तुम्हाला विनंती आहे. नांदेडमध्ये पण बघितलं आपण, डॉक्टर कापसे साहेब तिथं उभे होते, धनाजीराव उभे होते. ही मंडळी एक टर्म निवडून आली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो निवडून येऊ शकली नाही. कारण तिथे पाहिजे जातीचे जातीवंत कार्यकर्ता पाहिजे, कोणाचे अर्ध्या रात्री कामाला येणारा कार्यकर्ता पाहिजे. डॉक्टर साहेब, तुम्ही गरिबाची रुग्णाची डॉक्टर म्हणून सेवा करा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू. परंतु समाजकारण करणं हे तुमचं काम नाही. समाजकारण करणं हे रामभाऊचं काम आहे. तेव्हा तुम्ही हे जे चुकीचा निर्णय घेतलेला आहे याचा धडा तुम्हाला सांगतो हिमायतनगर जनता दाखवल्याशिवाय राहणार. आज राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या गावाचं समीकरण एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण. या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रजाकारीचं खाणं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये निजामशाहाची हुकूमत त्या काळामध्ये होती. आज व्यापारी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अनेक वेळा त्यावेळेस दंगली झाल्या, सर्वसामान्य माणसांच्या, हिंदू बांधवांच्या मोठ्या प्रमाणामध्ये कत्तली झाल्या.
त्याच्यातून हा तालुका उभा राहिला. अनेक हुतात्म्यांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, आजूबाजूच्या लोकांनी बलिदान दिले आणि आज तीच परिस्थिती आज या शहराच्या आजूबाजूला तयार होत आहे. पलीकडून येत असताना मोठा मदरसा उभा राहताना सत्संग साहेब बघितला आपले. माझा काय कुठल्या मुस्लिम समाजाला विरोध नाही. मुसलमान बांधवांनी सुद्धा प्रवाहामध्ये आलं पाहिजे. त्यांच्या पोरांनी सुद्धा शिकलं पाहिजे. सायन्स शिका, गणित शिका. काय मदरशामध्ये धार्मिक शिक्षण देऊन तुम्ही पोरांना पुढे नेणार आहेत का? पोरांना सुद्धा आधुनिक विज्ञानाची कास जर धरली तर निश्चित प्रगतीपथावर आपण आल्याशिवाय राहणार नाही. परंतु ज्या पद्धतीचं ध्रुवीकरण इथं चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं मध्यंतरी सीमेची काही लोक इथं सापडलेले आहेत, त्या पद्धतीनं या गावाला वेगळ्या पद्धतीचा धोका, इथं पत्रकार बांधव तुम्हाला सुद्धा माहित आहे, धोका निर्माण झालेला आहे. परमेश्वरराव किंवा जैन साहेब आपण या गावामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं राहता ते मला माहित आहे. आणि हिंदुत्वाची कास धरून ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य घरातली लेकरं उभी केली आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य माता बहिणीचं रक्षण करण्याचं काम शिवसैनिकांनी केलेलं आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण त्या पळपुट्यांच्या पाठीमागे जाऊ नका. ज्यांनी ज्या वेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस मोठ्या राष्ट्रीय नेत्यानं त्यावेळेस घोषणा केली की इथं आमचे भाजपचे कार्यकर्ते नव्हते. त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली की ही जी बाबरानं बांधलेली मस्जिद आहे ती आमच्या शिवसैनिकांनी पाडली आणि त्याचा अभिमान आम्हाला आहे. त्या बाळासाहेबांचा वारसा सांगणारा रामभाऊ आज आपल्या समोर उभा आहे बांधवांनो. म्हणून आपल्याला विनंती आहे की रामच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहा. माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. संजूभाऊ आपण इथं आलेला आणि तुम्ही एखादं गाव दत्तक घेतल्यानंतर काय करता याची जाणीव मला आहे. आपण पतिदलितासाठी, गोरगरिबाच्या लेकरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संस्था, आज मोडकळीस आलेली संस्था 500 कोटी रुपये देऊन आज या मराठवाड्यातील लेकरं तिथं शिकतील, गरिबाच्या मुली शिकतील, आमच्या सर्वसामान्यांच्या मुली शिकतील. अशा पद्धतीचे वसतिगृह आपण तिथं उभं करायला केलं. आज आमच्या हिमायतनगर सारख्या ठिकाणी मी अभिमानानं सांगू शकतो, पेनगंगेचं पाणी जे इसापूरचं वाहून जात होतं आदिलाबाद, निजामाबादला, त्या पेनगंगेच्या पात्रामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं 7 बॅरेजेस बांधले. 7 बॅरेजेस. 1 लाख एकर जमीन विदर्भ आणि मराठवाड्यातली पाण्याखाली आणण्याचं काम तुम्हाला सांगतो खासदार असताना आम्ही केलेलं. आमच्या बाबुरावजीचा पाठपुरावा होता. आदिवासींचं वसतिगृह असेल किंवा हिमायतनगर मधून जाणारा हरदड्याला रस्ता असेल, तो कॉन्क्रीट रोड सुद्धा बाबुरावजी आपल्या कारकिर्दीमध्ये आपण पूर्ण केलेलं. असे अनेक छोटे मोठे विकासाची कामं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत. माझी आपल्याला संजूभाऊ एकच विनंती आहे, याचं नाव राम आहे आणि निशाणी धनुष्यबाण आहे. प्रभू रामचंद्राचं आता अयोध्यामध्ये मंदिर झालेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, त्यांचं स्वप्न होतं आणि सांगितलं, मर्दानं पाडलं. पळपुट्यासारखं पळून गेलेलं नाही. आमचं हिंदुत्व रोकटोक आहे आणि रोकटोक माणूस दिलेला आहे, ज्याची निशाणी सुद्धा धनुष्यबाण आहे. म्हणून या गरिबांच्या गावातल्या राशनचं धान्य करणारा, गरिबाच्या ताटातलं अन्न खाणारा, गुत्तेदारीमध्ये डुप्लिकेट काम करून पैसे खाणारा, गोरगरिबांच्या पोरांना मटक्याचं व्यसन लावणारा, गरिबाच्या पोरांना गुटक्याचं व्यसन लावणारा हा रावण रामभाऊ तुमच्या धनुष्यबाण निशाणीने याचा वध करा आणि छत्रपती शिवरायांचा भगवा फडकवा. एवढंच आवाहन हिमायतनगरकरांना करतो. या हिमायतनगरचा चेहरा आमचे बाबुरावजी आणि रामभाऊ दोघ जण बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो. आता बाबुरावजीला निवडून वर्षही झालं नाही अजून, तोपर्यंत त्याची परीक्षा घ्यायला लागली. काही घराण्यांना तुम्ही 50 वर्ष दिले इथं, ते झाले की ते झाले की हे. तर बाबुरावला 5 वर्ष 2-4 वर्ष तर त्या बाबुरावची तळमळ बघा. प्रामाणिक कार्यकर्ता आहे, गरीब कार्यकर्ता आहे. या वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्ताव त्यांनी काही मंजूर करून आणलेले आहेत. सामाजिक न्यायाचे अनेक प्रस्ताव मंजूर करून आणलेले आहेत. तेव्हा बाबुरावजीला संधी द्या. आमदार इथला शिवसेनेचा आहे आणि नगराध्यक्ष दुसऱ्याचा पक्षाचा जर बसवला तर मोठ्या प्रमाणामध्ये विसंवाद निर्माण होतो. तेव्हा आमदार आणि नगराध्यक्ष दोन्ही एका पक्षाचे असले, वरती एकनाथ शिंदे साहेब आहेत,
तेव्हा जोरदार आपल्या विकास आपल्या हिमायतनगरचा झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा सर्वांना आपल्याला विनंती करतो की प्रभू रामचंद्राच्या या धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून पुन्हा एकदा शिवसेनेला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.